राज्यात थंडीच्या कडाक्याला सुरुवात झाली आहे। मुंबईत ही किमान तापमानात मोठी घट झाली आहे। पुण्यात 13 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे। नागपूरचं किमान तापमान 12 अंशाची नोंद एवढी झाली आहे। संभाजीनगरमध्ये थंडीच्या कडाक्याला सुरुवात झालेली आहे। राज्यात थंडीच्या कडाक्याला सुरुवात झाली आहे। मुंबईत ही किमान तापमानात मोठी घट झाली आहे। पुण्यात 13 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे। नागपूरचं किमान तापमान या ठिकाणी आता 12 अंशाची नोंद झाली आहे। त्यामुळे संभाजीनगरमध्ये सुद्धा थंडीच्या कडाक्याला सुरुवात झाली आहे। ठिकठिकाणी आता शेकोट्या पेटवण्याचं देखील पाहायला मिळत आहे। त्याची देखील दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। थंडीच्या कडाक्यापासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या देखील पेटवल्या जात आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी मुंबईहून स्वप्नील जाधव तर पुण्याहून चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मी पहिल्यांदा स्वप्नीलकडे जाणार आहे। स्वप्नील, राज्यात थंडीच्या कडाक्याला सुरुवात झाली आहे। किमान तापमानात मोठी घट झाल्याची माहिती मिळत आहे। काय या संदर्भात सविस्तर माहिती? गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय मुंबईमधील तापमानामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतं। यामुळे मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये पारा घसरताना पाहायला मिळतो। यामुळे कुठेतरी शेकोट्या सुद्धा पेटलेल्या आहेत आणि मुंबईचं वातावरण हे गारेगार झालेलं आहे। मात्र दिवसा कुठेतरी उकाडा आणि संध्याकाळी आणि रात्री थंडीची चाहूल आहे ती मुंबईकरांना अनुभवायला मिळते। मात्र जरी असं वातावरण असलं तरी याचा परिणाम हा आरोग्यावरती होताना पाहायला मिळतो। त्यामुळे मुंबईमध्ये सर्दी, खोकला अशा रुग्णांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। मात्र गेल्या ऑक्टोबर हीटमध्ये जी उकाडा आणि जो उकाडा सहन करावा लागला मुंबईकरांना, त्यातून दिलासा कुठेतरी थंडीमुळे हा मुंबईकरांना मिळालेला आहे। मात्र जे आजार आहेत ते वाढत चाललेले पाहायला मिळतात। करण नक्कीच स्वप्नील, मी पुन्हा एकदा आता पुण्याला चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले आहेत। चंद्रशेखर, पुण्यात 13 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्याचा प्रकार पाहायला मिळतोय। त्यामुळे अचानकपणे थंडीचा कडाका पुणे शहरातही पाहायला मिळतोय। काय सध्या पुण्यातली परिस्थिती? खरं तर कारण आपण पाहिलं की पुण्यामध्ये सध्या बोचरी थंडी आपल्याला पाहायला मिळत आहे। भल्या पहाटे जी थंडी पडती ती साधारण 10 वाजेपर्यंत ही सगळी थंडी शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। या थंडीमुळे लहान मुलं जे शाळेमध्ये पोहोचतात सकाळच्या वेळेस त्यांना मोठ्या प्रमाणात या थंडीचा सामना करावा आपल्याला लागत आहे। खरं तर आपण पाहिलं की स्वेटर्स, त्याचबरोबर मफलर आणि इतर उबदार कपडे जे आहेत ते सध्या पुणेकर परिधान करताना आपल्याला दिसत आहेत। पुण्यातील थंडी जी आहे ती प्रामुख्याने एनडीए परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर लोणावळा या परिसरामध्ये सुद्धा थंडी जी आहे ती अत्यंत कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे। शहरासह इतर विविध भागामध्ये थंडी मोठ्या प्रमाणात पडल्याने त्या ठिकाणी शेकोट्या ज्या आहेत त्या पेटवताना नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत आणखीन 8 ते 10 दिवस ही थंडी कायम असणार आहे असं जे आहे ते वेधशाळेने वर्तवलेलं आहे। नक्कीच स्वप्नील आणि चंद्रशेखर आमच्याशी अशा जोडलेला। आता आपण थेट जाणार आहोत राज्याची उपराजधानी नागपूर या ठिकाणी। त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, राज्यभरात थंडीचा कडाका सध्या पाहायला मिळत आहे। तसेच नागपुरातही किमान तापमान या ठिकाणी 12 अंशाची नोंद झालेली आहे। काय सध्या नागपूरमध्ये परिस्थिती आहे? कशा प्रकारे थंडीचा कडाका पाहायला मिळतोय? अगदीच कारण रात्री जर पाहायला गेलं तर 2.4 अंशाने जे आहे ते नागपूरचा पारा जो आहे तो घसरला आहे। त्यामुळे 12 अंशाची जी आहे ते नोंद सध्याला जे आहे ते नागपूरमध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच गारठा जे आहे ते नागपूरकरांना या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे। मी आता सध्याला एका गार्डनमध्ये आलेलो आहे। माझ्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत जे सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला या ठिकाणी आलेले आहे। आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया। काका, काय सांगाल, कशी आहे नागपूरची थंडी? फार छान, गुलाबी थंडी आहे, आल्हाददायक वातावरण आहे नागपूरचं, फार छान आहे। अच्छा, तुम्ही काय सांगाल? का छान थंडी सध्या आहे, पण जशी अपेक्षा आहे थंडीची ती यावेळेस असायला पाहिजे होती तशी अजून थंडी सुरुवात झालेली नाही आहे। अशा येत्या काही दिवसामध्ये थंडीचं प्रमाण वाढेल आणि चांगली थंडीचा अनुभव आम्हाला घेता येईल। अच्छा, एकूणच कुठेतरी या थंडीचा आनंद तर घेतोच आहोत, मात्र यामुळे कुठेतरी रोगराई देखील पसरण्याचा भीती जी आहे ते सर्दी असेल, खोकला असेल, ताप असेल, या सारखे आजार देखील या ठिकाणी झाले आहेत। थंडी पीसफुल थंडी आहे आणि फिरण्याकरता आल्हाददायक आहे। असंच पिकनिक सर्व हॉट असते, परंतु याच्यामुळे कधी कधी आरोग्याला अपायकारक असते। परंतु थंडीचे जे चान्स आहे किंवा थंडी जी वेळ आहे ती योग्य वेळ आलेली आहे आणि खरंच पीसफुल आणि गुलाबी थंडी आहे। अच्छा, आल्हाददायक थंडी आहे। अच्छा, एन्जॉय करताय थंडी? एन्जॉय करता येते।
बिलकुल एन्जॉय करता येते. अगदीच नवीन कारण नवीन कोकणाला तर फारच एन्जॉय अच्छा कारण पाहू शकतो की आपण नागपूरकर जे आहे ते सध्याला गाठा जरी वाढलेला असला तरी नागपूरकर जे आहे ते थंडीचा जो आहे तो या ठिकाणी एन्जॉय करताना या ठिकाणी पाहायला मिळतं. एकूणच नागपूर शहरामध्ये जर पाहायला गेलं तर घरातील एसी असेल, कूलर असेल, फॅन असेल हे सगळे बंद झालेले आहे आणि कपाटातील गरम कपडे जे आहे ते परिधान करून नागपूरकर जे आहे ते बाहेर पडताना दिसून येत आहे. सकाळची वेळ आहे, गार्डनमध्ये मॉर्निंग वॉक करण्यासाठी, योगा करण्यासाठी अनेक नागरिक जे आहे ते बाहेर पडत असतात. मात्र सकाळची वेळी ती गर्दी कुठेतरी कमी झाली आहे. थोडं उशिरा नागरिक जे आहे ते बाहेर पडायला प्राधान्य देत आहे. आणि एकूणच ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये जे आहे ते शेकोटी पेटून जे आहे ते नागरिक जे आहे ते थंडीपासून आपला बचाव करताना एकूणच चित्रक्षेत्राला जे आहे ते नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे. कारण नक्कीच ज्ञानेश्वर, तू असंच आपल्याशी जोडलेला राहा. आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरमधून आपले प्रतिनिधी सचिन बडे जोडलेले आहेत. सचिन, राज्यभरात हुडहुडी पाहायला मिळत आहे, थंडीचा कडाका जाणवत आहे. एकंदरीत मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणी देखील थंडीचा कडाका आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील तापमानात मोठी घट झाली आहे. काय सध्या छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती आहे आणि या थंडीपासून बचाव करण्यासाठी त्या ठिकाणचे नागरिक सध्या काय करत आहेत? रणजी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा थंडीचा कडाका पाहायला मिळतोय आणि उशिरा का होईना छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाड्यामध्ये असेल, थंडी जाणवू लागलेली आहे. एकीकडे थंडी जशी वाढत आहे त्याच पद्धतीनं रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. कारण बदलत्या वातावरणामुळे रुग्णांची संख्या ही वाढत राहते आणि यामुळे रुग्णालयामध्ये लहान मुले असतील किंवा वयोवृद्ध असतील त्यांना सुद्धा त्रास जाणवू लागलेला आहे. मात्र दुसरीकडे याचा फायदा जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांना याचा जास्त प्रमाणात फायदा होतो. कारण हरभरा, गव्हांसारखी जी काही पिकं आहेत त्या पिकांसाठी ही थंडी नक्कीच लाभदायक ठरते. मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये आताच्या स्थितीला मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जर यावर्षी विचार केला गेला तर थंडीचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. मात्र उशिरा नका होईना थंडीचं आगमन जे आहे ते पाहायला मिळतंय आणि यानंतर आता 4 दिवसांपासून थंडीचं प्रमाण हे वाढू लागलेलं आहे. आणि याचाच परिणाम जर पाहिला तर मराठवाड्यामध्ये आता नागरिकांनी गरम कपड्यांचा वापर करायला देखील सुरुवात केलेली आहे. कुणी उन्हाचा आधार घेतय तर कुणी गरम कपड्याचा आधार घेतय. प्रामुख्याने पाहिलं तर थंडीची गरज होती कारण शेतीच्या पिकांना थंडी जर असेल तर काही पिकं ही चांगली येतात. त्यामध्ये गहू आणि हरभरा असेल या पिकांना जादा करून थंडी लागतेच. आता प्रामुख्यानं या 4थ्या दिवसाच्या नंतर का होईना थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अशीच जर थंडी वाढत राहिली तर नक्कीच एक लाभदायक वातावरण तयार होईल. मात्र जेव्हा वातावरण बदलतं तेव्हा रुग्णांची संख्या देखील वाढते. त्याच पद्धतीने रुग्णांची संख्या देखील रुग्णालयामध्ये वाढत आहे. थंडीचा एकीकडे फायदा देखील आहे तर दुसरीकडे तोटा देखील पाहायला मिळतोय. करणजी. नक्कीच सचिन, चंद्रशेखर, ज्ञानेश्वर आणि स्वप्नील, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.